पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आपण एक गोष्ट असा प्रकारे पाहतो, हालेलुया. हालेलुया. मी आता तुम्हा सगळ्यांना जिथे उभा आहे तिकडेच उभे राहून पाहत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मला माहिती आहे तुम्ही सगळे तिकडे आहात. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. मी कसल्या नजराने तुम्हाला पाहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हे नजर विश्वासाचे नजर आहे. हालेलुया. हालेलुया. हे जे नजर आहे हे प्रेमाचे नजर आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. संत योहानाच्या शुभवर्तमानाच्या पहिले भागामध्ये सुरुवातीला काय काय होते, त्यानंतर काय काय झालं. हालेलुया. या सर्व गोष्टी बोलताना बोलले की सगळे काही देवाच्या प्रीतीने, देवाच्या हाताने घडवण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 आता आपण योहानाच्या शुभवर्तमानातील पहिले अध्याय घेऊन पाहूया. योहानाच्या शुभवर्तमान पहिले अध्यायातील 3रं वचन. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. हालेलुया. हालेलुया. मी ज्यांना पाहतो ते सगळे त्याच्याद्वारे झाले. हालेलुया. हालेलुया. अभिमान वाटताय की नाही. हालेलुया. हालेलुया. मी त्याच्याद्वारे झालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पुढे असे लिहिले की त्याच्या वाचून कोणी झालं नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. जर समजा कोणतरी अहंकाराने बोलले, गर्वाने बोलले, माझं आणि त्याचं काही कनेक्शन नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वर त्याला पकडणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. त्याच्या वाचून कोणीही झालेले नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. 4थं वचन आपण ऐकूया. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. समजलं का. हालेलुया. हालेलुया. ज्याच्याद्वारे आपण झालो. कसं झालं आपण त्याच्याद्वारे. हालेलुया. हालेलुया. कारण जीवन म्हणून जी गोष्ट आहे ते कोणाकडे आहे. फक्त त्याच्याकडे आहे. हालेलुया. हालेलुया. जीवन त्याच्याकडे आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून तो एखाद्या शब्द बोलला तर तिकडे जीवन येणार. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद त्यांनी एक शब्द बोललं तर तिथे होणार, घडणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, काही लोकांना असे वाटते मी दंगा केल्यामुळे दंगा करताय म्हणून मला सगळे काही मिळत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. दंगा करून मिळवायची गरज नाही. हालेलुया. हालेलुया. ज्याच्याद्वारे सर्व काही होत आहे त्याच्याकडे हात पसरायचे. स्तोत्र संहिता 63व्या अध्यायातील 4थं वचनाकडे आता आपण कान देऊया. जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन. जोपर्यंत मी जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. माझं चांगलं होत आहे, माझं वाईट होत आहे, माझं काही होऊ दे. हालेलुया. हालेलुया. जोपर्यंत मी जिवंत आहे मी माझ्या परमेश्वराचा असेच स्तुती करत राहणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. एकदा छातीवर हात ठेवून बोलायला जमतंय का बघा. हालेलुया. हालेलुया. सिस्टरांच्या मागे आपण एकदा बोलून बघूया. हालेलुया. हालेलुया. मी
जिवंत आहे मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद धन्यवाद असाच करीन असाच करीन. तुझ्या नावाने मी आपले हात उभारेन हात उभारे. हालेलुया. हालेलुया. पाहिजे तेव्हा ना हालेलुया हात पुढे करा. हालेलुया. जय जयकार करायचं आहे तेव्हा हात वर करा. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, दंगा करून नाही मिळवायचं. दंगा करून मिळवून काय उपयोग आहे? हालेलुया. हालेलुया. जो उदार हृदयाचा आहे, जो कायम द्यायला तयार आहे, ज्याच्याकडे सर्व आहे, ज्याच्या वाचून कोणाच्या कुठे सृष्टी कधी झालं पण नाही. हालेलुया. हालेलुया. त्याच्याकडे हात पसरायला वाईट का वाटत आहे? आळसी कशाला होत आहे? हालेलुया. त्याचा जय जयकार करायला, हात वर करायला कमी का पडत आहे? हालेलुया. हालेलुया. बुक ऑफ नंबर्स गणनाच्या पुस्तकामध्ये 20व्या अध्यायामध्ये दंगा केलेल्या लोकांना मिळालेले एक आशीर्वाद दाखवलेला आहे. आपण ऐकूया. पहिले आपण वचन संख्या 6 ऐकूया. तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळी पुढून निघून दर्शन मंडपाच्या दारापाशी पालथे पडले आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले. हालेलुया. हालेलुया. समजलं का? त्याच्याकडे जीवन आहे. कोणाकडे जीवन आहे? सर्वसमर्थ परमेश्वराजवळ जीवन आहे. हालेलुया. Praise the Lord. आणि त्याच्याकडे हात पसरवणे. हालेलुया. धन्यवाद येशू. मोशे एकट्याला पडता मित्राला बरोबर घेतले. हालेलुया. दोघे जण पालता पडून ज्याच्याकडे जीवन आहे, ज्याच्याद्वारे सर्व काही होत आहे, त्याच्याकडे मागितलं. Praise the Lord. Praise the Lord. दंगा करणारे लोक आहे तिकडे. हालेलुया. हालेलुया. दंगा करून मागत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. त्यांना उत्तर देणारा प्रार्थना पूर्वक पूर्ण नमस्कार करून मागत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. जरा मला सांगणार का, मोशे कशाला तिकडे हे पडायला गेले, असे पालता पडायला गेले? कशाला गेले? हालेलुया. हालेलुया. कशासाठी गेला मोशे असा प्रकारे? हालेलुया. हालेलुया. कारण मोशेला माहिती आहे त्याच्याकडे आहे. हालेलुया. हालेलुया. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागणे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. मी थोडेच भाग घेत आहे, उरलेले भाग तुम्ही घरी वाचा. आता सिस्टर 10वा वचन वाचा. मोशे व अहरोन ह्यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो, ऐका. तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय? हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. बंडखोर हो. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the तुमची Lord. काय अपेक्षा आहे? हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने ऑलरेडी त्यांना सांगितलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. वचन संख्या 11. मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली. तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्याची जनावरे पाणी प्याली. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, तुमच्याकडे मोशाकडे देवाने एक काठी दिली होती. हालेलुया. हालेलुया. तुमच्याकडे काय दिलेलं आहे? तुमच्याकडे काय दिलेलं आहे का? हालेलुया. हालेलुया. काय दिलेलं आहे तुमच्या हातात? हालेलुया. हालेलुया. तुम्ही बरोबर बोलले. हालेलुया. हालेलुया. हे जे रोसरी आपल्या हातात आहे, सामर्थ्यवान आहे, शक्तिशाली आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया.
फक्त मरियेच्या भक्तीसाठी मात्र नाही. हालेलुया. या रोसरीच्या खाली जे क्रूस आहे ना, हालेलुया, धन्यवाद येशू. शैतानाच्या सगळ्या शक्तीला अंत करणारा शक्ती आहे त्या क्रूस. या क्रूसामध्ये त्या सगळ्या शक्ती आहे, पराभव करून टाकलेला आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. या क्रूसाच्या सामर्थ्य न जाणणारा शाऊल दंगा करत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो दंगा करत आहे तेव्हा परमेश्वर त्याला प्रकट होऊन त्याला विचारलं, हालेलुया, शाऊला शाऊला तू का माझा छळ करतोस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे मला दिसत आहे म्हणून अहंकाराने फिरणारा शाऊल खाली पडला. हालेलुया. हालेलुया. प्रेषितांच्या कृती 9व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की तो त्याच्या डोळे उघडे होते तरी त्याला काही दिसत नव्हता. हालेलुया. धन्यवाद येशू. डोळे उघडे ठेवले तरी का लोकांना सर्व काही दिसत नाही? हालेलुया. हालेलुया. कारण काही आहे म्हणून योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण जे वचन ऐकत होतो, हालेलुया, त्याच्या पुढच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. योहानाच्या शुभवर्तमानातून आपण ऐकूया. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 1 वचन संख्या 5. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. हालेलुया. अंधाराला या प्रकाशाला पकडता येत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अहंकारी डोळे उघडे ठेवले तरी त्याला काही दिसणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वासी डोळे बंद केले तरी पलीकडे काय काय आहे ते सगळे त्याला दिसणार. हालेलुया. आपण आज आपल्या परमेश्वराजवळ आपल्या दोन्ही हात पुढे करूया. धन्यवाद देण्यासाठी दोन्ही हात वर करूया. आता आपण हात जोडून आशीर्वाद घेऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. आजचा दिवस देवाचे वचन ऐकणाऱ्या अनेक लोक म्हणजे भरपूर लोकांच्या पायाच्या गुडघ्याच्या संबंधातील, वाटीच्या संबंधातील वगैरे जे गुडघ्याच्या संबंधातील दुखणे आहे त्यातील अनेकांना येशू आज बरे करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चक्र आल्यासारखा, खाली पडणार का, कोसळून पडणार का, हे विचार असलेले काही लोकांना प्रभू वाचवत आहे. कमरेच्या एका साईडला असलेले दुखणे कोणाचा तरी प्रभूने दूर केलेला आहे. कोणतरी एक व्यक्ती चोरीचा आत्मा हृदयामध्ये आहे म्हणून चोरी करण्याचा विचार करत बसलेला आहे. येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू हृदय भरपूर कठीण गेलेला व्यक्ती आहे. तुझ्या या वाईट सवयीबद्दल तू पश्चाताप कर. तू माझ्याकडे माग, मी तुला देईन. कशाला तू वाईट विचार करताय? चोरीचा विचार कशाला डोक्यात आणताय? हालेलुया. माग, मी तुला देईन. हालेलुया. कोणतरी एका व्यक्तीचा एक कान खूप त्रास देत आहे, कानामधून पाणी येत आहे, असे खूप त्रास असलेले त्या व्यक्तीला, त्याबरोबर त्याच व्यक्तीचं डोकं दुखत असेल, चक्कर येत असेल, येशू त्या व्यक्तीला आशीर्वाद करत आहे. कोणतरी एका व्यक्तीला येशू टेक्निकल नॉलेज देत आहे. देवाचं वचन ऐकणाऱ्या कोणतरी एका व्यक्तीला प्रभू घरामध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन शोध करण्याचे ज्ञान बुद्धी देत आहे. प्रभू सांगत आहे, या तुझ्या प्रयत्नामध्ये तू सफल होशील म्हणून. हालेलुया.
कोणतरी एक व्यक्ती खूप कम्फर्टच्या मात्र मागे लागलेला आहे. त्यांना सुख सोयी जबरदस्त लागत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सुख सोय ते प्रभूचे एक देणगी आहे. ते प्रभू साधारणपणे कष्ट करायच्या इच्छा बाळगणारा, देवाचा शोध करणाऱ्या, देवाजवळ हात पसरणाऱ्या लोकांना वगैरे प्रभू ते देत आहे. हालेलुया. क्रूस बाजूला करून प्रभूला शोधायला नको प्रयत्न करू. प्रेज द लॉर्ड. क्रूस उचलूनच आपण प्रभूच्या मागे जाऊ. हालेलुया. कोणतरी एक व्यक्ती खूप दुःखी आहे कारण डोक्यावरचा केस पांढरा होत आहे. हालेलुया. असा एक आजारपणा पण आहे. काही दिवसापूर्वी एका ताईने मला बोलले की घरातील लहान बाळ, दुसरी तिसरी मध्ये शिकणाऱ्या बाळाचा पण केस पांढरावर होत आहे. मग हालेलुया, हालेलुया. आज येशू केस पांढरा होत आहे म्हणून दुःखी असलेले कोणतरी एका व्यक्तीला आशीर्वादित करत आहे. खाणे पिणे साठी खूप इच्छा मनामध्ये येत आहे तरी खाऊ शकत नाही. अशा परिस्थितीतील एका व्यक्तीला हालेलुया प्रभू सांगत आहे, तू तुझा हृदय माझ्याकडे लाव. तुझा हृदय फक्त खाणे पिणे आणि जगातील गोष्टीकडे मात्र नाही. हालेलुया. तुझा हृदय तू माझ्याकडे लाव. तुला लागणाऱ्या गोष्टी योग्य वेळेस मी पुरवी. सर्वसमर्थ परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.